नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी आलो आहे सासवड या गावामध्ये, या तालुक्याच्या ठिकाणी। सासवड हे जे गाव आहे हे येतं पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये। सासवडचं वैशिष्ट्य असं आहे की एक फार मोठ्या व्यक्तीचं हे गाव आहे। ते व्यक्ती म्हणजे आचार्य यात्रे। फार ज्येष्ठ पत्रकार होते, ते फार मोठे पत्रकार होते। आम्ही पत्रकार त्यांचाच आदर्श घेतो आणि अशा या मोठ्या व्यक्तीच्या गावात आम्ही आलेलो आहोत। तर इथं हवा कोणाची आहे, निवडणुकीचं वारं कोणाचं आहे हे आपण चर्चा करणार आहोत। साहेब राव द्या, येतील ना येतील, तुम्ही आता बोला माझ्याशी। तर तुमचं नाव सांगा। हे बोलतोय असं बोला तुम्ही अगोदर, हे धरू नका, तुम्ही बोला फक्त। तुमचं नाव काय, नाव गाव? माझं नाव यशवंत धोंडीराम रणवरे, राहणार राख। बर, राख म्हणजे इथंच आहे का, कुठं बाजूला? हा बाजूला आहे, कुठल्या पुरंदर मध्ये? पुरंदर मध्ये। बर, कुणाची हवा आहे पुरंदर मध्ये? पुरंदर मध्ये शिवतारे बापूंची हवा आहे। त्यांची हवा आहे। आणि संजय जगतापांची? त्यांच्यापेक्षा ह्यांची जास्त हवा आहे। काय काय कामं केली शिवतारे बापूंनी? शिवतारे बापूंनी भरपूर कामं केली। बर, काय सांगा की 5-10 कामं सांगा। अहो त्यांनी लय प्रयत्न मोठा केला। काय? त्यांनी गुंतवणुकीच्या पाण्याकरता प्रयत्न केला। बर, काय अच्छा। त्यांनी पुन्हा आणखीन लोकांच्या करतात बंधारे बांधले। बर, काय वड्यानं समजा वड्यांनी। बर, काय अच्छा, ते राज्यमंत्री असताना जलसंधारण खात्याचे? हा, अच्छा, बर। आणि संजय काका जगताप? त्यांनी कामं केली पण त्यांची बारक्या पोटरांनीच खाल्ली। अच्छा, बर, अच्छा। त्यांची कामं कमी नाहीत, त्यांनी भरपूर कामं केली, पण त्यांची जी बारकी नेते होते का त्यांनीच खाऊन टाकली। बर, आता हे काल म्हणजे काही दिवसापूर्वी शिवतारे बोलले की एकनाथ शिंदेंनी जे उद्धव ठाकरेंची गद्दारी केली, म्हणजे त्यांच्यापासून दूर गेले, ते मीच सांगितलं होतं एकनाथ शिंदेनं असं करायला। तर हे चांगलं आहे का वाईट आहे? शेतकरी माणूस तुम्ही सांगा। तुम्हाला त्या विषयावर नाही, दुसऱ्या विषयावर बोला की। तुम्ही विचारा की प्रश्न आम्हाला। कुणाचा वार आहे इथं? वार संजय जगताप, बर, विजय बापू शिवतारे बर, आणि संभाजी झेंडे। ते तिघांमध्ये फाईट होईल, पण पारडं जड कोणाचं आहे तिघांपैकी? संजय जगताप। संजय जगतापांचं पारडं जड आहे। का माहिती का, तो माणूस कसं आहे, बारक्या पोरापासून मोठ्या माणसापर्यंत ओळखतो। बर, काय आणि कसं होतं, समंजसपणे बोलतो तो। बर, संजय जगताप। संजय आणि हे कसे बोलतात शिवतारे लोकांशी? आपल्या मुलाखतीत नाही झाली अजूनपर्यंत। आणि समाजाने साहेब आहेत ना, मस्कलेटर होते, पण त्यांची आमची मुलाखत नाही झाली। अच्छा, बर। आणि हा का, तिन्ही नेते चांगले आहेत। बर, बर, पण तुमचं म्हणणं पारडं जड संजय जगताप। बर, तुमचं म्हणणं? कालपुसा? संजय जगतापने कामं चांगले केले आहेत। कालपुसा नीट अजून लागले, चांगले माणूस। परत सांगा, कॉलेज विलेज, परत सांगा। संजय जगतापने कॉलेज विलेज केलेत, रोड बिड बनवलेत, बर, अजून बरंच काम केलं इथं सासवडमध्ये। बर, उरळी देवाची फुरसंगी इकडे सगळीकडे कामं केले। बर, अच्छा। मग आता कोण निवडून येईल? आता दोघांपैकी बापू नाही तर शिवतारे, बापू नाही तर संजय जगताप। बर, आता हे अजित दादा पाठीमागं बोलले होते की शिवतारे तू कसा निवडून येतोय तेच बघतो। आता तेच होणार आहे, तेच होणार आहे। काय होणार आहे? असंच होणार, जाऊ का? बर, कुणाची हवा इथं? इथं फक्त संजय जगतापांचीच हवा आहे पुरंदर हवेली। बर, काय संजय जगतापांनी केलेली चांगली कामं काय? चांगली म्हणजे सगळ्यात मोठं काम म्हणजे करोना काळात जे लोकांना आधार दिलाय, 2.5 वर्ष करोना काळ होता, त्या काळात लोकांची जी सेवा केली ते खूप मोठं काम आहे। बर, आणि विजय शिवतारे? बापू दिसले नाही आता। 2.5 वर्षात ते 2.5 नाही, पण हे जसे पडलेत ना तसे दिसलेच नव्हते। आता इलेक्शन आल्यावरती दिसले सगळ्यांना, आता 6 महिने झाले। आणि ते पण स्वतःच्या मुद्द्यावर इलेक्शन केलं पाहिजे। ही वरल्या लेवलच्या तुम्ही काय केलं ते सांगत नाही, काय वर चाललंय, काय लाडकी बहीण आणली, अरे त्यांनी आणली, तालुक्यात तुम्ही काय करणार आहे ह्याच्यावर बोला। तुम्ही तालुक्यासाठी काय करायचंय, यांचे आश्वासन आहेत फक्त तालुक्याला, मी कॉलेज आणणार आहे, मी दुसंग आणणार आहे, पण लाईव्ह मध्ये तर काय आणलेलं नाही। एखाद्या त्यांना बालवाडी पण काढता आली नाही इथं तालुक्यात आमच्या, हे आणि त्यांची फक्त
कामं दाखवायची. मला हे आश्वासन आता बघा आज सभा आहे, एवढ्या आश्वासनांचा पाऊस पडणार आहे की बेसुमार. अच्छा. आणि स्वतःचं काम नसणार आहे. फक्त आता लाडकी बहीण एवढीच दिसणार आहे तिथं, दुसरं काय दिसणार नाही. त्यांना माहिती आहे तेवढीच वाचवेल, त्यांना आता वाचवली तर पण ती पण वाचू शकत नाही. आणि बर, मग हे अजित पवार आणि शिवतारे या दोघांचं रिलेशन फार चांगलं आहे, त्या महाराष्ट्रात फेमस आहेत. त्याविषयी काय सांगाल? म्हणजे शिवतारे बापूंमुळे पुरंदर फेमस झालं, शिवाजी महाराजांच्या किल्ल्यापेक्षा यांनीच पुरंदर फेमस करून टाकला. तर काय वाटतंय या विषयावर? आता तुम्ही विषयच असं सांगितलंय की नक्की बोलायचं काय. हा. आता हे दोघांचे विषय फार मोठी माणसं आहेत, त्यांचे विषय बोलण्या एवढं आपण मोठं नाही. हा. पण आम्हाला एकच माहिती आहे, हा. कुणी काही म्हणलं कसंही वागलं तरी संजय जगताप या पुरंदर हवेलीमधून चांगल्या भरघोस मताने निवडून येणार, एवढंच आम्हाला माहिती आहे. दुसरं आम्ही काय टीका टिप्पणी नाही करणार कोणावर. जनता करते आहे. तुम्ही आता बरेच वेळा फिरला असताल, बरेच काय चाललंय काय नाही पाहिलं असेल. तुमचा बरं, तुम्ही काय करता? शेती व्यवसाय काय आहे? आपली शेती करतो आम्ही. शेतकऱ्यांसाठी कुठलं सरकार चांगलं? तुमचा काय अंदाज आहे? नाही नाही, हे आमचा अंदाज आम्ही सांगत असतो आमचं विश्लेषणामध्ये. आता लोकांचं म्हणजे लोकांचे प्रश्न विचारतो. पवार साहेब किती वर्ष कृषी मंत्री होते रे? किती वर्ष होते? होते केंद्रात 10 वर्ष होते. बरोबर आहे का नाही? त्यांनी जसं केलंय ना शेतकऱ्यांसाठी, एकाला बी नाही जमलो. दादा भुसे कृषी मंत्री आहेत आता. इथं आमच्या कोणाला सांगता यायचं नाही कोण कृषी मंत्री आहे आता, कोणालाच सांगता यायचं नाही. अच्छा, दादा भूषण आहेत का कृषी मंत्री? नाही होते ना मधी एक वर्षभर होते. वर्ष कुठले? 2.5 वर्ष होते. 2.5 वर्ष होते अगोदर. मग असं कसं म्हणता तुम्ही? नाही ना, हा बरोबर. त्यामुळे जनता राजा म्हणून आता सगळी आमचा महाराष्ट्र पवार साहेबांनाच त्या नजरेने बघतोय, दुसरं कोणालाच नाही पाहत. आणि पवार साहेबांचा आज तर आम्ही 1 नंबरलाच म्हणजे संजय जगतापच आहेत असं समजतोय. उद्या पवार साहेबांची सभा झाल्याच्या नंतर काय म्हणजे इथं वारं कसलं उधळल सांगूच शकत नाही. बरं, उद्या सभा आहे का इथं? हो, रविवारी 17 तारखेला आहे. आणखीन इथं तुम्ही बोलणार का तरुण? हा, या खाली या. कुणाची हवा वाटते इथं? संजय जगतापांचीच हवा. इथं तर आज एकनाथ शिंदेची सभा आहे ना? हा, एकनाथ शिंदे. तरी लोक इथं संजय जगतापांचं नाव घेत आहेत. माणसाने कामच तसे केले त्याच्यामुळे संजय जगतापांचंच नाव घेणार. बर, आणि माणूस असा आहे की निष्ठावंत, एका जागेवरती एका जागेवरती ठाम अजून. बरोबर. ते बाकीची सगळी जेवढे आले तेवढी इकडे तिकडे त्यांचं चालूच आहे. बर, पण संजय जगताप असा माणूस आहे की तो पहिल्यापासून एका पक्षात त्या पक्षातच बर, निष्ठावंत माणूस आहे, बाकी काय नाही. पण हे शिवतारी सांगतात ना लाडकी बहीण आणली, ते गाड्या लाडकी बहिणीचं काय द्यावं एवढं पत, एवढं हे नाही लाडकी बहिणीचं. लोकांना कळतंय काय लाडकी बहिणी काय आजार आहे ती. बर, 1,500 काय होती सांगा की? बरोबर. 1,500 आजच्या काळात आहे ना काहीच होत नाही. 1,500. अच्छा, तुम्ही काय करता? व्यवसाय काय? व्यवसाय का आपला अर्थमोरचा व्यवसाय बरं. आपला ऑकलँड जेसीबी. बर, अच्छा. मग आता हे जे कामं मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट निघतात तर ते गुजरात्यांनीच मंत्रालय पोखरले. म्हणजे गुजराती व्यापारी आहेत, गुजराती कॉन्ट्रॅक्टर, त्यांना मोठमोठे कामं देतात. आणि तुमच्यासारख्या अशा लोकांना आपलं त्यांनी जे केलेले बाहेरच्या लोकांनी जे कामं घेतलेले असतात मोठे मोठे रोड, मोठे मोठे याच्यावरती ती होते. आपलं काय, आपलं किरकोळ धंदा आहे, बारका आहे, आपला एवढा मोठा नाही धंदा. मला तेच म्हणायचं की तिथं मराठी लोकांना प्राधान्य दिलं जातं. प्राधान्यच नाही. जी सगळं जी सरकार बिरकार चाललंय नाही तिकडे गुजरात मधूनच हँडल होते. इथं काय नाही त्याचंही. अच्छा, ती फक्त नावाला ती साहेबवरती ही महाराजांचं नाव घेतात ना, पण ही काय नाही, ती सगळं बोगस आहे. बर, अच्छा. हे शिवतारे गुजरात मधून आलते, इथून काहीच होत नाही यांचं. म्हणजे हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित दादा सगळं गुजरात. बर, अच्छा, काय नाही. अच्छा. तुम्ही काय? हा, तुम्ही बोललात आता. अजून बोलायचं असलं तर नाही बोलू. नाही, बोला की अजून काय बोलायचं. काय काय म्हणजे तुम्ही विचारा मग त्याची उत्तरं देऊ तुम्हाला. हे शिवतारे एकनाथ शिंदेबरोबर गेले तिकडे, तर त्याचा हिंदुत्वासाठी काय फायदा झाला? शिवतारे एकनाथ साहेबांच्या नाही वैयक्तिक फायदा झाला त्यांचा साहेब. अच्छा. हिंदुत्वाचा काय फायदा आहे हो त्याचा? अच्छा. हिंदुत्वाचा काय काय संबंध आहे याच्यात? कुणाची हवा आहे? सध्या हवेचं एवढं काय वातावरण सध्या झेंडे साहेब उभे राहिल्यामुळे दूषित आहे. पण हवा सध्या आमच्या आमदार साहेबांचीच आहे. बर, कोण आमदार? नाव काय त्यांचं? संजय चंदूकाका जगताप. बर, आणि झेंडे साहेबांमुळे काय वातावरण दूषित झालंय? झेंडे साहेबांनी आता काय झालंय त्यांच्यातच झाले मैत्रीपूर्ण. बर, त्याच्यामुळे त्यांना घोळ मिटाना ते निघाले आमदार व्हायला तालुक्यात. बर, असं झालंय विषय. त्यांच्यातल्या त्यांच्यात म्हणजे कोणामध्ये? महायुतीमध्ये. अच्छा, बर.
मग ते अजितदादा जे बोलले होते पाठीमागे, त्यांचा डायलॉग अख्ख्या महाराष्ट्रात गाजला होता की विजय शिवतारे तू कसा निवडून येतो तेच बघतो, असंच काहीतरी बोलले होते ना? हो, असंच बोललेले. गेल्या विधानसभेला पालखी तळ क्रमांक 2 वरती तसा बोललेले. पण आता झालंय काय, मध्यंतरीच्या लोकसभेच्या काळात विजय बाप्पू शिवतारे अजितदादांबद्दल उलट सुलट बोलत होते. नंतर त्यांचं पॅचअप झालं. त्यांचे ते शिवतारे काय बोलले होते? शिवतारे म्हणले होते की एक वेळेस सुप्रियाताईंचं मी काम करेन पण अजितदादांचं काम करणार नाही. पण टायमिंगला त्यांच्यावरून कसला काय दाब आला, त्याच्यामुळे ते त्यांना त्यांचं काम करायला लागलं. 8 दिवसात 10x10च्या स्टेजवर दोघं एकत्र दिसायला लागली. आणि ते काहीतरी बोलले होते ना, काहीतरी विंचू काय महादेवाची पिंड वगैरे काहीतरी. हा, आता ते विजय शिवतारे बापू थोडक्यात आता कलाकारीच माणूस झालाय. ते काय पण बराळत सुटते, गायच्या पचन बिडीन चुनान, ते काय तालुक्याला सध्या विकास पाहिजे रो, असल्या गोष्टी बरोबर नाहीत. मग ते विकास त्यांनी काही केला नाही का? आता त्यांच्या मागच्या कारकिर्दीत कामं झालेली, पण ह्या कारकिर्दीत ह्या सरकारमधून आता चेअरमन साहेबांनी आमच्या म्हणजे चालू आमदार साहेबांनी चांगली कामं केली. सुरुवातीचे त्यांचे 2 वर्ष कोरोनात गेले, त्यानंतरच्या 2 वर्षात त्यांनी चांगली तालुक्यातली कामं केली. त्याच्यामुळं इथं वातावरण तुम्हाला वाटतंय जगताप? हवा जगतापांचीच आहे. धन्यवाद. आपण बघितलं की इथं संजय काका जगताप, नाही मग काय संजय जगताप, इथं संजय जगताप यांचंच नाव लोक घेत आहेत. शिवतारेंविषयी निगेटिव्ह बोलणाऱ्या लोकांची संख्या जेजुरीमध्ये होती आणि तसेच सासवडमध्येही आहे. धन्यवाद. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.